खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल होणार आहे अशा पद्धतीचा गुन्हा दाखल करण्यासाठी पाऊल टाकणारं संभाजीनगर हे राज्यात पहिलं शहर आहे। मांजा विकणाऱ्या दुकानदारांसोबतच जे खरेदी करतायत त्यांच्यावर आणि अल्पवयीन मुलांच्या पालकांवर गुन्हा दाखल केला जाणार आहे। लोकांचे जीव जाऊ नयेत म्हणून छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांनी हे कडक पाऊल उचललंय। सर्व मांजा विक्रेते, त्याचबरोबर पतंग विक्रेते, त्याचबरोबर ट्रॅव्हल एजन्सीज, कुरिअर एजन्सी सगळ्यांच्या बैठका घेतलेल्या होत्या। गुन्हे दाखल पण केलेले होते, परंतु तरी देखील मांजा विक्री नायलॉनची ही सुरूच होती। या पार्श्वभूमीवरती आम्ही BNS 110 म्हणजे अटेम्प्ट टू कमिट कल्पेबल होमिसाइड या कलमांतर्गत गुन्हे दाखल करायला सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास 3 वर्षापर्यंत आरोपींना शिक्षा मिळते। आम्ही आरोपींची आता PCR पण घेतलेले आहेत आणि त्याच्यामुळे निश्चितच प्रभावी कारवाई ही या नायलॉन मांजा विक्रेत्यांवरती आम्ही करायला सुरुवात केलेली आहे। आतापर्यंत आम्ही असे 8 गुन्हे आम्ही आयुक्तालयात दाखल केलेले आहेत। तर शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, कारण राज्याच्या तिजोरीत खडखडाट असल्यामुळे प्राथमिक, खासगी प्राथमिक तसंच माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांवरील शिक्षकांच्या पगारासाठी पैसा नसल्याची वस्तुस्थिती समोर आली। त्यामुळे राज्यातील 4 ते 4.5 लाख शिक्षकांना डिसेंबरच्या पगारासाठी म्हणून नववर्षात काही दिवसांची वाट पाहावी लागणार आहे। शिक्षकांच्या पगारासाठी वेतन अधीक्षकांकडे प्रत्येक महिन्याच्या साधारण 25 तारखेपर्यंत निधी उपलब्ध होतो आणि त्यानंतर 1 ते 5 तारखेपर्यंत पगार वितरित होतो। मात्र आता 27 तारीख उजाडली तरी देखील सरकारकडून पगारासाठी निधी मिळालेला नाही। कोरोना काळानंतर प्रत्येक महिन्याला बजेट येत आहे, अनुदान वितरित केले जाते, पण अनुदान वितरित करण्याची जी प्रक्रिया आहे किंवा जी वेळ आहे ती या डिसेंबर महिन्यामध्ये आज 26 तारखेनंतर सुद्धा अनुदान प्राप्त झालेलं नाही। जर दर महिन्याला 20 तारखेला जर बजेट प्राप्त झालं तर सर्व प्रक्रिया पार होऊन शिक्षकाच्या खात्यावर 1 तारखेला वेतन जमा होईल, परंतु बजेटच उशीर आल्यामुळं आता इथून परत 8 दिवस तरी पगार लांबणीवर पडतील आणि त्याचा सर्व परिणाम शिक्षकांच्या इतर बाबीवर होणार आहे। तर राज्यातील शिक्षकांची आकडेवारी आणि पगाराची स्थिती नेमकी कशी आहे पाहूयात। शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी 4.5 लाख, दरवर्षी पगारासाठी निधी 68,000 कोटी, दरमहा लागणारा निधी 5,500 कोटी रुपये। दरमहा पगाराची तारीख ही 1 इतकी आहे। तर बेरोजगार तरुणांना महाराष्ट्र कमांडो फोर्समध्ये जवान बनवण्याचा आमिष दाखवून चक्क बोगस भरती केल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये समोर आला। या भरतीसाठी संभाजीनगरच्या पोलीस आयुक्तालयाच्या जवळच असलेल्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर पोलीस भरतीप्रमाणे मैदानी चाचणी देखील घेण्यात आली। पात्र उमेदवारांना नियुक्ती शुल्क मागताच टोळीचा भांडाफोड झाला। विशाल मोहन देवळी, विकास बापू माने आणि सनीलाला बागाव अशी या तिघा भरती प्रक्रिया राबवणाऱ्या भामट्यांची नावं आहेत। हे तिघेही सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथील रहिवासी आहेत। या प्रकरणी तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। महाराष्ट्र कमांडो फोर्स या पदाची भरती असल्याबाबत त्यांनी जाहिरात दिली होती आणि कमांडो म्हणून त्यांना भरती करणार आहेत कंत्राटी पदावरती, अशा प्रकारची जाहिरात देऊन त्या पदासाठी भरतीबाबत विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी बोलावून घेण्यात आलेलं होतं। संभाजीनगर पोलीस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावर बोगस भरतीचा हा सगळा प्रकार उघडकीस आलेला आहे। लष्कराच्या गणवेशात तिघांकडून महाराष्ट्र कमांडो फोर्सच्या नावाखाली बोगस भरती प्रक्रिया सुरू होती। पोलीस भरतीप्रमाणे हुबेहूब मैदानी चाचणी घेतली गेली तरीही पोलिसांना संशय आला नाही। भरती प्रक्रियेदरम्यान 93 विद्यार्थ्यांकडून तब्बल 5,58,000 रुपये उकळले। एका माजी सैनिकानं भरती प्रक्रियेबाबत परवानगी विचारल्यावर धक्कादायक प्रकाराचा भांडाफोड झाला। फसवणूक झाल्याचं लक्षात येताच विद्यार्थ्यांनी या तिघांना पोलिसांच्या ताब्यात दिलं। फसवणूक करणारे तिघे सोलापूरचे आहेत, त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे।
आणि आता पाहूयात इतरही महत्त्वाच्या बातम्या ॲग्रो10 मध्ये. हिंगोली जिल्ह्यामध्ये हळदीच्या पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. त्यामुळे हळदीच्या उत्पादनावर मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. जालना जिल्ह्यामध्ये 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. हरभरा उत्पादक शेतकऱ्यांचं द्राक्ष उत्पादक जे आहेत ते देखील या वातावरण बदलामुळे चिंतेत आहे. तसंच आज आणि उद्या हवामान खात्यानं पावसाचा अंदाज वर्तवला आहे. वाशिम जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांवर संकट कोसळलंय. हरभरा पीक ऐन फुलाच्या अवस्थेत असतानाच वातावरणातील बदलांमुळे या पिकावर अळीचा प्रादुर्भाव झालाय. शेतकरी औषध फवारणीद्वारे प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतायत. धुकं आणि सतत बदलणाऱ्या हवामान यामुळे भाजीपाला आणि पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढतोय. पिकं वाचवण्यासाठी शेतकरी पिकावर औषध फवारणी करतायत. सांगलीमध्ये द्राक्ष बागेत वटवाघुळांचा टोळीनं हल्ला केला आणि यामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं. 2 दिवसात द्राक्ष पीक व्यापारी घेऊन जाणार होता. अशात शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या वटवाघुळांनी हिरावून घेतल्याचं दिसतंय. बारामती तालुक्यामध्ये डाळिंबाच्या झाडांची छाटणी सुरू आहे. डाळिंबाचा ऋतू संपल्यानंतर डाळिंबाच्या झाडाला जास्त फुलकळी यावी यासाठी म्हणून डाळिंबाची छाटणी करावी लागते. सध्या या भागात छाटणीची कामं सुरू असल्यामुळे शेतकरी डाळिंब छाटणीत व्यस्त आहेत. कांद्याला सध्या चांगला दर मिळत असल्यामुळे शेतकरी कांदा पिकाकडे वळालाय. कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जात असल्यानं कांद्याच्या रोपांना मागणी आता वाढली आहे. सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत यावर्षी मिरचीची आवक 8,000 क्विंटल इतकी झाली. बेडगी आणि लवंगी मिरचीला जास्त मागणी आहे. मिरची तेजीत असल्यामुळे बळीराजाला आता चांगल्या दराचीही प्रतीक्षा आहे. अमरावती जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी हा संकटात सापडलेला आहे. कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आणि यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवली जाते. नंदुरबार जिल्ह्यातील काकडता परिसरात तुफान पाऊस झाला आहे. अवकाळी पावसामुळे शेती पिकांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तशी शक्यता देखील आहे कारण पाऊस पडल्यामुळे आंब्याच्या उत्पादनात देखील घट होणार आहे असं शेतकऱ्यांनी म्हटलं आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार साक्री तालुक्यातील पिंपळनेर परिसरात अवकाळी पाऊस झालेला आहे. अचानक आलेल्या या जोरदार पावसामुळे नागरिकांची देखील तारांबळ उडाली. या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची चिन्ह आहेत. पुण्यात पुढील 2 दिवस मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली. गेल्या 24 तासात पुणे शहरासह जिल्ह्यातील हवामान बदलामुळे कमाल आणि किमान तापमानात 1 ते 2 अंशांनी वाढ झाली आहे. जालना जिल्ह्यात आज आणि उद्या हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि यामुळे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अमरावतीमध्ये आज आणि उद्या पावसासह गारपिटीचा इशारा देण्यात आलेला आहे आणि यामुळे संत्रा, हरभरा आणि तूर पिकाला गारपिटीचा मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये आज आणि उद्या पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे. अचानक पावसाला सुरुवात झाल्यामुळे काही प्रमाणात जनजीवन जे ते विस्कळीत झालं. दरम्यान नागरिकांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनानं दिलेला आहे. तर एक महत्त्वाची बातमी, विठ्ठल रुक्मिणी नित्यपूजेचे 3 महिन्यांसाठीचं बुकिंग पहिल्याच दिवशी फुल झालं. नित्यपूजेमधून विठ्ठल मंदिर समितीला 3 महिन्यात सुमारे
55 लाख आणि इतर सर्व पूजांमधून 1,80,00,000 रुपयांचं उत्पन्न मिळणार आहे. भाविकांना विठ्ठल रुक्मिणीची पूजा करण्याची संधी मिळावी यासाठी म्हणून मंदिर समितीनं ऑनलाईन पूजा नोंदणी करण्याची सोय उपलब्ध करून दिलेली आहे. त्यानुसार राज्याच्या विविध भागातील भाविकांनी या पूजेसाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे. जानेवारी ते मार्च दरम्यान होणाऱ्या नित्य, पाद्य आणि तुळशी पूजेचं ऑनलाईन बुकिंग सुरू झालंय. विठ्ठलाच्या नित्यपूजेसाठी 25 तर रुक्मिणी मातेच्या पूजेसाठी 11,000 रुपये देणगी शुल्क आकारण्यात आलेलं आहे. बोगस फळपीक विम्याच्या तपासणीसाठी कृषी आयुक्तालयाचं पथक रवाना झालेलं आहे. हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेतून 2 लाखाहून विम्याची नोंदणी झाली आहे आणि यातील हजारो विम्याची नोंदणी बोगस असण्याची शक्यता आहे. खोटी कागदपत्र जोडून नोंदणी करण्यात आली होती. CSC चालकाच्या भूलथापांना बळी पडू नये असं आवाहन कृषी अधिकाऱ्यांनी केलेलं आहे. राज्यातील नामांकित कंपन्यांच्या ब्रँडची नक्कल करत बाजारामध्ये बनावट कीटकनाशक विक्री करणाऱ्या टोळ्या पुन्हा सक्रिय झाल्या आहेत आणि या टोळ्यांना नेमकं कसं रोखायचं याबाबत कृषी विभागही संभ्रमात आहे. उत्तर महाराष्ट्रात नुकतंच धाडी टाकून 14 लाखाहून अधिक किमतीची कीटकनाशकं जप्त करण्यात आली आहेत. अकोल्यामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात 3 दिवसीय कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं. प्रदर्शनाचा आजचा पहिला दिवस असून या प्रदर्शनामध्ये पुष्प प्रदर्शन आकर्षण ठरलेलं आहे. यात विविध रंगांची परदेशासह भारतातील फुलांचाही समावेश असल्याचं दिसतंय. जळगावात थंडी वाढल्यामुळे भरीत पार्ट्यांना सुरुवात झाली. खानदेशात थंडीच्या दिवसात भरताच्या वांगांना मोठी मागणी असते. नागरिक मित्रपरिवारांसह रम्य ठिकाणी जाऊन या पार्ट्या करताना दिसत आहेत. नांदेडच्या ITI चौकात हॉर्न वाजवल्याच्या रागातून चालकाला मारहाण करण्यात आली. डॉक्टर प्रकाश नागरजोगे यांना ही हॉर्न का वाजवला असा सवाल करत एका तरुणानं कारवर चढत त्यांना मारहाण केली आहे. दरम्यान मारहाण सुरू असताना नागरगोजे यांनी कार थेट पोलीस स्टेशनमध्ये नेली होती. कल्याणमध्ये भाजप आमदार सुलभा गायकवाड यांचा अभिनंदनाचा बॅनर फाडल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कोळशीवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. 2 जणांनी बॅनर फाडल्याची माहिती आहे. दरम्यान पोलीस तपास सुरू झाला आहे. डोंबिवली पश्चिम येथील सुभाष रोड परिसरात भुयारी गटाराचं काम सुरू असताना विजेच्या तारेवर हे झाड कोसळलं. खोदकामामुळे झाड कोसळलं असून सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटना CCTV मध्ये मात्र कैद झाली आहे. घरगुती गॅस सिलेंडरमधून मशीनच्या साहाय्यानं गॅस काढून अवैधपणे व्यापारी सिलेंडर भरणाऱ्या 4 जणांच्या जेजुरी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे गॅसचा काळाबाजार करणाऱ्या मोठ्या टोळक्याचा पर्दाफाश झालेला आहे. पुण्यातील हडपसर परिसरातील तरुणांना टर्मिन इंजेक्शन पुरवणाऱ्या महिलेच्या घरावर पोलिसांनी छापेमारी केली. त्या छापेमारीत तब्बल 1 लाखांचे 160 टर्मिन इंजेक्शनच्या बाटल्या जप्त करण्यात आलेल्या आहेत. अंबिका ठाकूर असं आरोपी महिलेचं नाव असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. नाशिकमध्ये टेम्पो आणि 4 चाकीचा समोरासमोर अपघात झाला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून एअरबॅगमुळे कार चालक बचावला आहे. तर एक महत्त्वाची बातमी समोर येते. अहिल्यानगरमधून गणपती देवस्थान सदस्याला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे. अहिल्यानगरमधली धक्कादायक घटना. नगरसेवक युवराज पठारेंकडून मारहाण करण्यात आलेली आहे. अतिक्रमण हटवण्याची मागणी केल्याचा राग मनात ठेवून ही मारहाण करण्यात आली आहे. अहिल्यानगरमध्ये गणपती देवस्थानच्या जमिनीवरील अतिक्रमण काढण्यासंदर्भात उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी केल्याच्या रागातून पारनेर नगरपंचायतीचे नगरसेवक युवराज पठारे आणि इतरांनी देवस्थान समितीचे सदस्य सुनील चौधरी यांनाही बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे. या प्रकरणी पारनेर तालुक्यातील नगरपंचायतीचे नगरसेवक युवराज पठारेंसह 8 जणांवर देखील आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मी आज गणपती देवस्थान प्रकरणी नोटीस स्वीकारण्यासाठी सीओची भेट घेण्यासाठी गेलो होतो. अचानक ते सीओ साहेबांच्या केबिन मध्ये आले. केबिन मध्ये आल्यानंतर कोण आले? युवराज पठारे आणि आणखी 2 जण.
युवराज पठारे आणि आणखी 2 केबिन मध्ये आले. तुझा याच्याशी संबंध काय, तुम्हाला घर पाडायला निघालं का, असं शिवून समोरच दमदाटी करायला चालू केली आणि म्हटले की आता आम्ही याला घेऊन जाणार आणि मारून तिकडेच फेकून देणार. आणि वळूया पुढील बातमीकडे. पुणे रेल्वे स्टेशन बाहेर रिक्षा चालकांमध्ये तुफान राडा झाला. प्रवासी मिळवण्यासाठी या ऑटो चालकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. असे प्रकार इथं वारंवार घडत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. तसंच या सगळ्याकडे पोलीस प्रशासन मात्र दुर्लक्ष करत असल्याचंही प्रवाशांनी म्हटलेलं आहे. रिक्षा फुगड बीड फाडून टाकले. आणि आता पाहूयात इतरही महत्त्वाच्या बातम्या टॉप 50 मध्ये. सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी लातूर जिल्ह्यातील रेणापुरात आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. रेणापूर तालुक्यातील 50 पेक्षा जास्त गावातून लोक आक्रोश मोर्चात सहभागी झाले होते. श्रीराम विद्यालय ते तहसील कार्यालय असं या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. रेणापुरातील आक्रोश मोर्चात सरपंच संतोष देशमुख यांची मुलंही सहभागी झाली. वडिलांच्या हत्येच्या घटनेत जे लोक आहेत त्या सर्व दोषींना तत्काळ अटक करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी वैभवी संतोष देशमुख हिनं केलेली आहे. दरम्यान वैभवी देशमुख यावेळेस बोलताना भावूक झाली होती. संतोष देशमुख हत्येप्रकरणी उद्या बीडमध्ये मूकमोर्चा काढला जाणार आहे. संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना अटक करा या मागणीसाठी म्हणून नागरिक आक्रमक झालेले आहेत. बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बीड शहरात बॅनर्सही लावण्यात आले आहेत. सरपंच संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणी अटकेत असणाऱ्या विष्णू चाटेच्या पोलीस कोठडीत वाढ झालेली आहे. विष्णू चाटेला 6 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. विष्णू चाटे हा राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा तालुका अध्यक्ष आहे. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली नाही असा आरोप संजय राऊत यांनी केला. बीडचा बिहार झालाय असंही त्यांनी म्हटलेलं आहे. अर्बन नक्षलवाद मोडण्याआधी बीडचा दहशतवाद मोडा असं आव्हान देखील त्यांनी फडणवीसांना दिलेलं आहे. राजगुरुनगरमध्ये 2 चिमुकल्या बहिणींच्या हत्या प्रकरणातील आरोपीला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. राजगुरुनगर येथील न्यायालयात आरोपीला हजर करण्यात आलं होतं. राजगुरुनगर शहरातील 2 बहिणींच्या हत्याकांड प्रकरणाचे पडसाद शहरामध्ये उमटलेले आहेत. आंदोलकांनी पुणे नाशिक महामार्ग रोखला. मात्र आंदोलकांमध्येही 2 गट पडले आणि त्यामुळे हा मोर्चा मागे घेण्यात आला आणि पोलीस स्टेशनच्या बाहेर मग ठिय्या आंदोलन करण्यात आलं. आरोपीला फाशी द्या अशी मागणी या दोन्ही गटाच्या आंदोलकांनी केलेली आहे. राजगुरुनगरचं प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू तसंच या प्रकरणी लवकरात लवकर चार्जशीट दाखल होईल असं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे. तुळजापूरच्या मिसाई जवळगा गावच्या सरपंचावर जीवघेणा हल्ला झालेला आहे. यावेळेस सरपंच नामदेव निकम यांना पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. पवनचक्कीच्याच वादातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. उरण तालुक्यातल्या पागोटे गावात धुडगूस घालणाऱ्या गावगुंडांवर कोर्टाच्या आदेशानं गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मात्र अजूनही गावगुंड मोकाट असून त्यांना अटक करण्यात आलेली नाही. माझा संतोष देशमुख होण्याची वाट पाहताय का असा संतप्त सवाल पागोटे गावचे सरपंच कुणाल पाटील यांनी केला आहे. सतीश वाघ यांचं अपहरण करून हत्या केल्यानंतर आरोपींनी भीमा नदीत हत्यारं टाकल्याचं समोर आलं. पोलिसांना सुगावा लागू नये म्हणून आरोपी नवनाथ गुरसाळे आणि त्याचा साथीदार आरोपी आतिश जाधव या दोघांनी मिळून हे कृत्य केलेलं आहे. दरम्यान त्यांची पत्नी मोहिनी वाघ हिला अटक करण्यात आली आहे. संभाजीनगरमध्ये क्रीडा विभागात 22 कोटींचा घोटाळा करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्याचे अनेक कारनामे समोर आले. या प्रकरणातील आरोपी हर्षकुमार अनिल क्षीरसागरनं स्वतःच्या मौजमजेसाठी तब्बल 7 कोटी रुपये उडवल्याचं तपासामध्ये समोर आलेलं आहे. कल्याणमधील मराठी कुटुंबाला मारहाण केल्याप्रकरणी आरोपी अखिलेश शुक्लाला 29 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. शुक्लाची पत्नी गीता आणि अन्य 4 देखील 29 डिसेंबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आलेली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथील अब्दुल सत्तार या भंगार व्यापाऱ्याकडे वस्तू आणि सेवा कर विभागानं धडक कारवाई केलेली आहे. सकाळी 8 वाजेपासून ही कारवाई सुरू झाली असून अद्याप कारवाई सुरूच आहे. मात्र यात नेमकं काय घबाड सापडलं याबाबत कुठलाही अधिकारी बोलायला तयार नाही. जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यासाठी सांगलीत मोर्चा काढण्यात आला. विद्यार्थ्यांसोबत गैरकृत्य होत असल्यामुळे शाळांमध्ये सीसीटीव्ही बंधनकारक आहे. मात्र 1,500हून अधिक शाळांमध्ये सीसीटीव्ही नसल्यामुळे दलित महासंघाकडून आता आंदोलन करण्यात आलेलं आहे. नंदुरबारच्या चांदसैली घाटातील रस्ता जो आहे तो अनेक वेळा दुरुस्ती करून या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे आणि त्यामुळे गावकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे. अनेक वर्षांपासून नादुरुस्त रस्त्यामुळे तालुक्यातील वाहनधारकांचेही प्रचंड हाल होत आहेत. कुडाळ तालुक्यातील नेरूर कलेश्वर देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमितीच्या मनमानी कारभाराविरोधात ग्रामस्थांनी आंदोलन केलं. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती कार्यालयासमोर 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आलं. हुकुमशाही, मनमानी आणि बेकायदेशीर पद्धत अवलंबल्याचा आरोप सल्लागार उपसमितीवर ग्रामस्थांनी केलेला आहे. मुंबईच्या हवेचा दर्जा सातत्यानं खालावतोय. प्रदूषणाबाबत राजधानी नवी दिल्लीशी स्पर्धा लागल्याचं चित्र आहे. गुरुवारी दिवसभर शहर आणि उपनगरांमध्ये धुक्याचं साम्राज्य होतं. हवेचा दर्जा अत्यंत वाईट श्रेणीमध्ये नोंदवण्यात आला. IIT मुंबईच्या संशोधकांनी शॉक वेव्ह आधारित आणि सुईविरहित शॉक सिरिंज विकसित केलेली आहे. या शॉक सिरिंजमुळे त्वचेला होणारी इजा आणि संसर्गाचं प्रमाण कमी होत असल्याचा दावा IITच्या संशोधकांनी केलेला आहे. पुण्यामधील PMPMLच्या ताफ्यात नवीन वर्षात 600 CNG बस येणार आहेत. यातील PMPMLच्या स्वमालकीचे 200 CNG बस महापालिका घेऊन देणार आहे, तर 400 CNG बस ज्या आहेत त्या भाडेतत्वावर घेणार आहे. यामुळे प्रवाशांची प्रवासात होणारी ओढताण काही प्रमाणात कमी होईल. कुर्डुवाडी इथे भुयारी रेल्वे मार्गाच्या कामाला सुरुवात झाली आणि या कामासाठी रेल्वे विभागाकडून उद्या दुपारी 4 ते 6:30 दरम्यान मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. मेगा ब्लॉकमुळे लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या उशिरानं धावणार आहेत. तर एक महत्त्वाची बातमी पुण्यातून धावत्या रिक्षात सीएनजीचा स्फोट झाला आणि स्फोटात रिक्षातील एकाचा जागीच मृत्यू झालाय. पुण्यातील बीटी कवडी रोडवरची ही घटना आहे. अतिशय धक्कादायक अशी ही घटना आपण बघतोय. पुण्यात धावत्या रिक्षात सीएनजीचा हा भीषण स्फोट झालेला आहे. ज्या स्फोटामध्ये रिक्षातील एकाचा जागीच मृत्यू झालेला आहे. पुण्यातील बीटी कवडी रोडवर ही धक्कादायक घटना घडलेली आहे. पुण्यातील बीटी कवडी रोडवर ही सीएनजी रिक्षा धावत होती आणि त्यावेळेस या धावत्या रिक्षामध्ये हा भीषण स्फोट झाला आणि ज्यामध्ये स्फोटात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झालेला आहे. एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय. सीएनजीचा स्फोट झाला आणि या व्यक्तीचा कशा पद्धतीनं इथं मृत्यू झालाय. थेट दृश्य यावेळेस पुण्यातली अतिशय घाबरवणारी, हादरवणारी, धक्कादायक अशी ही घटना. पुण्यातील बीटी कवडी रोडवरची ही घटना आहे. एका रिक्षामध्ये सीएनजीचा स्फोट झाला आणि यावेळेस एका व्यक्तीचा इथं दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. पुण्यात ही रिक्षा धावत असतानाच हा सीएनजीचा स्फोट झाला. या स्फोटाचं नेमकं कारण अद्यापही समोर आलेलं नाही, परंतु समोर आपण ही एक्सक्लुसिव्ह बातमी पाहताय. पुण्यातील बीटी रोडवर कशा पद्धतीनं या सीएनजीचा स्फोट झालेला आहे. या रिक्षामध्ये असणाऱ्या सीएनजी गॅसचा स्फोट झाला आणि त्यामध्ये एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर आणखीन एक महत्त्वाची बातमी. बीडमध्ये हवेत गोळीबार करणाऱ्या कैलास फडला जामीन मंजूर झालेला आहे. 1 दिवसाची कोठडी संपल्यानंतर फडला परळी कोर्टात हजर करण्यात आलं आणि त्यानंतर परळी कोर्टानं त्याला जामीन मंजूर केला. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी कैलास फडचा व्हिडिओ पोस्ट केला होता आणि याबाबत साम टीव्हीनं ही बातमी दाखवली आणि त्यानंतर कैलास फडवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर काल कैलास फडला अटक झाली होती आणि आज त्याचा जामीन मंजूर झाला आहे. पाहूया तर टॉप 50.
उल्हासनगरचं शासकीय मध्यवर्ती रुग्णालय मागील 3 तासांपासून अंधारात आहे. रुग्णालयात लाईट नसल्यामुळे रुग्ण त्रस्त झालेले आहेत, तर जनरेटरचं बॅकअप सुद्धा मिळू शकत नसल्यामुळे ऑपरेशन्स आणि प्रसूती देखील ठप्प झालेली आहे. आयसीयू सोडून संपूर्ण रुग्णालयामध्ये अंधार पसरला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र पसरलंय. मात्र वन विभागानं अलीकडेच केलेल्या सर्वेक्षणात चंद्रपूर जिल्ह्यातील घनदाट वनक्षेत्र 2% कमी झालंय. एकीकडे देशात वनक्षेत्र वाढलं असताना चंद्रपूर जिल्ह्यातील वनाच्या क्षेत्रात घट झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. अलिबाग आणि मुरुड तालुक्यातील प्रमुख मार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आलेली आहे. 28 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 29 डिसेंबर रोजी रात्री 12 वाजेपर्यंत अशी 2 दिवस ही बंदी असणार आहे. अवजड वाहनांमुळे अपघात होऊ नये आणि पर्यटकांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी म्हणून ही खबरदारी घेण्यात आली आहे. मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली. माणगाव बाजारपेठ ते खरवली फाट्या दरम्यान 4 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आणि यामुळे कोकणात जाणारे पर्यटक वाहतूक कोंडीमध्ये अडकून पडले. स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. या गर्दीमध्ये शालेय सहलींसाठी आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. यावेळेस पाठ्यपुस्तकात शिकवला जाणारा रायगड किल्ला विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात अनुभवता आलाय. तर एक महत्त्वाची बातमी, आजचा दिवस देशाच्या दृष्टीनं अस्वस्थ करणारा आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा देशाचं भवितव्य घडवण्याचा विचार होता अशी भावना शरद पवारांनी व्यक्त केली आहे. तर माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानं देशाची मोठी हानी झाल्याची भावना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. अनेक वर्ष वेगवेगळ्या पद्धतीनं देशाची सेवा करण्यासाठी डॉक्टर मनमोहन सिंगांनी योगदान दिलं. आज ते आपल्यामध्ये नाही आहेत आणि त्यावेळी ही अस्वस्थता आहे. मी माझ्या वतीनं त्यांचं जुनं सहकारी या नात्यानं माझ्या पक्षाच्या वतीनं त्यांच्या कुटुंबियांना हा दुःखाचा धक्का सहन करण्याची शक्ती परमेश्वर देव अशाच प्रकारची अपेक्षा करतो आणि श्रद्धांजली करतो. डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन ही देशाची अपरिमित हानी आहे. त्यांचं जाणं हे अत्यंत दुःखदायक आहे. विशेषतः ज्या परिस्थितीतून आपला देश सध्या चाललेला आहे त्यातून मार्ग काढण्यासाठी आज मनमोहन सिंग हवे. म्हणजे फार एक